स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील हे कोल्हापुरात आले होते। संघटित असंघटित कामगारांच्या समस्येसाठी देशव्यापी लढा उभारणार असल्याचं त्यांनी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले। केंद्र सरकारने कामगार कायद्यात एकतर्फी केलेला बदल या विषयावर मागासवर्गीयांचा अनुशेष व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले पदोन्नतीमधील आरक्षण सद्यस्थिती याबाबत त्यांनी चर्चा केली। या संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात बैठक संपन्न झाली। स्वतंत्र मजदूर युनियन हे देशव्यापी फुले आंबेडकरी विचारांचे कामगार चळवळ आहे आणि या देशामध्ये असंघटित आणि संघटित क्षेत्रामध्ये काम करणारे, असंघटित क्षेत्रामध्ये 93% काम करणारे आणि संघटित क्षेत्रामध्ये 60% यांना एकत्रित करून देशव्यापी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंडियन लेबर ऑर्गनायझेशन यामध्ये फुले आंबेडकरी विचाराचं प्रतिबिंब उमटवण्याचा आमचा संकल्प आहे आणि याच दृष्टिकोनातून आज कोल्हापूर येथे आमची मीटिंग आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील स्वतंत्र मजदूर युनियनचं नेटवर्क मोठ्या प्रमाणामध्ये गतिमान करण्यासाठी त्यांनी आज सर्व सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षाच्या संघटनांच्या प्रतिनिधींची व्यापक बैठक आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये उपस्थित विविध संघटनेच्या प्रतिनिधींनी असं त्यांना आश्वासित केलं की नजीकच्या काळामध्ये आंबेडकरी ट्रेड युनियन स्थापन करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, सर्व ट्रेड युनियनच्या सर्व प्रतिनिधींची एक व्यापक बैठक कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर घेऊन स्वतंत्र मजदूर युनियनचं जे काही नेटवर्क आहे ते देश पातळीवरती गतिमान करण्यासाठी कोल्हापूरच्या या राजर्षी शाहूंच्या नगरीमधून मोठं पाठबळ देऊ अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला।